कुंभरास 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपणार. आजच्या कुंडलीत दिसतायत मोठे योग. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफळ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. ज्यांच्या नशिबात फक्त संघर्ष लिहिला होता, ज्यांनी रात्री उपाशीपोटी राहून उद्याचा प्रकाशाची वाट पाहिली, आणि ज्या कुंभराशीच्या जातकांनी आजवर फक्त नाही हेच शब्द ऐकलेत, आज त्यांच्यासाठी साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ धावून आले आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. आजची ग्रहस्थिती ओरडून सांगतेय की तुमच्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्याचा अंधार आता संपणार आहे. पण थांबा, हे भाग्य प्रत्येकाला मिळेल का, की पुन्हा एकदा नशिबाची थट्टा होईल? आजचा हा व्हिडिओ केवळ राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा शेवट आहे. जर तुम्हाला स्वामींवर आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास असेल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपली हजेरी लावा. कारण ज्याचं नाव स्वामींच्या दरबारी नोंदवलं जातं त्याचा रक्षण स्वतः महाराज करतात. बघूया आज किती स्वामी भक्त एकत्र येतात. आजचे पंचांग. आजचे पंचांग केवळ तिथी सांगत नाही, तर ते तुमच्या भाग्याचा उदय सांगत आहे. आज शनिदेवांची विशेष दृष्टी कुंभ राशीवर आहे. शनिदेव हे कर्माचे फळ देणारे आहेत, आणि आज ते तुमच्या जुन्या कष्टाचे व्याज सकट फळ देण्याच्या तयारीत आहेत. स्वामी म्हणतात, अशक्यही शक्य करतील स्वामी. आजचा अमृत मुहूर्त हा असा काळ आहे जिथे तुमची एक प्रार्थना थेट स्वामींच्या चरणी पोहोचणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अग्निपरीक्षा संपून राजयोग सुरू होण्याचा काळ आहे. आर्थिक. 7 पिढ्यांच्या दारिद्र्याचा अंत. कुंभ राशीच्या माझ्या बांधवांनो, आजचा हा विभाग तुमच्या काळजाला स्पर्श करणारा आहे. विचार करा, आजवर तुमच्या घरात पैशांसाठी किती वेळा वादावादी झाली आहे. किती वेळा मुलांच्या इच्छा तुम्हाला मारून टाकाव्या लागल्या आहेत. तुमच्या 7 पिढ्यांपासून चालत आलेलं ते कमीपणाचं जिणं आता संपण्याची वेळ आली आहे. आज तुमच्या कुंडलीत गजकेसरी योग आणि धनलक्ष्मी योग एकाच वेळी सक्रिय होत आहेत. याचा अर्थ असा की ज्या जमिनीचा तुकडा वर्षानुवर्षे पडून होता त्याला आज सोन्याचा भाव येईल. ज्या व्यापाऱ्यांनी तुम्हाला फसवले होते तेच आज तुमचे पैसे व्याजासकट परत आणून देतील. पण सावधान, जेव्हा लक्ष्मी येते तेव्हा ती तुमची परीक्षा सुद्धा घेते. आज आलेला पैसा हा तुमच्या पूर्वजांच्या कष्टाचे फळ आहे, त्यामुळे तो चैनीवर उधळण्यापेक्षा भविष्यासाठी गुंतवा. आज संध्याकाळी घराच्या मुख्य उंबरठ्यावर तुपाचा दिवा लावून लक्ष्मीचे स्वागत करा. तुमच्या घरातून दारिद्र्य कायमचे काढता पाय घेईल. करिअर. अपमानाचा बदला आता सन्मानाने. करिअरमध्ये कुंभ राशीच्या लोकांनी आजवर फक्त अंधार पाहिला आहे. अनेकांनी तुमच्या साधेपणाचा फायदा घेतला, तुमच्या कष्टाचे श्रेय स्वतः लाटले. पण आज शनी महाराज तुमच्या राशीत बसून न्याय करणार आहेत. नोकरीमध्ये आज तुम्हाला अशी एखादी जबाबदारी मिळेल जी तुमची कॉलर ताठ करेल. जे लोक बेरोजगार आहेत, ज्यांनी अनेक ठिकाणी अर्ज करूनही पदरी फक्त निराशा आली आहे, त्यांच्यासाठी आज स्वामी समर्थांच्या कृपेने एखादा चमत्कारिक फोन कॉल येऊ शकतो. हा केवळ नोकरीचा कॉल नसेल, तर तुमच्या सन्मानाची सुरुवात असेल. आज कामाला जाताना घरातल्या मोठ्यांच्या पाया पडा, कारण त्यांच्या आशीर्वादातच तुमची आजची प्रगती दडलेली आहे. राजकारणात किंवा समाजकारणात असलेल्या कुंभ राशीच्या लोकांना आज एखादे मोठे पद मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंब. रक्ताच्या नात्यांमधली भिंत पडणार. कुंभ रास ही नेहमी जगाचा विचार करते, पण स्वतःच्या घरात मात्र तिला नेहमी एकटेपण वाटतं. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी स्वतःची हाडं झिजवलीत, पण शेवटी पदरी काय पडलं? तुम्ही आमच्यासाठी केलं तरी काय? हे बोचणारे शब्द. आज मात्र स्वामींच्या कृपेने तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यांवरचा पडदा दूर होईल. तुमच्या जोडीदाराला आज तुमच्या त्या निस्वार्थ प्रेमाची जाणीव होईल, जी तुम्ही वर्षानुवर्षे जपली आहे. मुलांच्या बाबतीत असलेली चिंता आज मिटेल. जर भावाभावांमध्ये जमिनीवरून किंवा पैशांवरून वाद असतील तर आज ते सामोपचाराने मिटतील. आज संध्याकाळी सर्वांनी मिळून स्वामींची आरती करा. घरातील नकारात्मक ऊर्जा जळून खाक होईल, आणि घराला पुन्हा एकदा गोकुळ स्वरूप प्राप्त होईल. आरोग्य. वेदनेतून मुक्ती आणि मानसिक शांती. आरोग्याबाबत कुंभ राशीच्या लोकांनी आजवर खूप सोसला आहे. कधी पोटाचे विकार तर कधी मानसिक तणाव. पण आज स्वामींचा अभय हस्त तुमच्या पाठीवर आहे. गेले अनेक दिवस तुम्ही ज्या आजाराने त्रस्त आहात त्यातून आज तुम्हाला आराम मिळेल. आज तुमच्या मनातील ती अनामिक भीती निघून जाईल. ज्यांना रात्री झोप लागत नाही,
ज्यांना सतत काहीतरी वाईट घडेल असं वाटतं, त्यांनी आज फक्त 15 मिनिटे शांत बसून स्वामींच्या नामाचा जप करावा. तुमचे शरीर आणि मन दोन्ही आज ऊर्जावान होतील. लक्षात ठेवा, तुमचे आरोग्य चांगलं असेल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या स्वप्ने पूर्ण करू शकाल. आज पांढऱ्या वस्तूंचे दान केल्यास आरोग्यात वेगाने सुधारणा होईल. विद्यार्थी, यशाचे दरवाजे उघडणार. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, कुंभ रास ही बुद्धीची रास आहे. पण कधीकधी 7:30मुळे तुमच्या बुद्धीवर धुकं जमा होतं. आज ते धुकं स्वामींच्या प्रकाशाने दूर होणार आहे. जर तुम्ही परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर आज एखादा मोठा अडथळा दूर होईल. परीक्षेचा निकाल जर आज लागणार असेल तर तो तुमच्या कष्टाला साजेसाच लागेल. पण मित्रांनो, यशाच्या शिखरावर गेल्यावर विद्या विनयेन शोभते हा मंत्र विसरू नका. शिक्षकांचा आणि आईवडिलांचा सन्मान करा. आज सरस्वती देवीची आणि स्वामींची तुमच्यावर विशेष कृपा आहे. मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आज कपाळाचा चंदनाचा टिळा लावा. अभ्यासातला कंटाळा निघून जाईल. शुभ रंग आणि अंक. भाग्याची साथ. आजचा तुमचा भाग्यवान रंग आहे गडद निळा. हा रंग शनी महाराजांचा प्रिय रंग आहे आणि तो तुम्हाला स्थिरता देईल. आज शक्य असल्यास निळ्या रंगाचा ड्रेस किंवा रुमाल वापरा. तुमचा शुभ अंक आहे 8. आज कोणतेही महत्त्वाचे काम करताना 8, 17 किंवा 26 या तारखांचा किंवा वेळेचा विचार करा. तुम्हाला यश नक्की मिळेल. 8 हा अंक पूर्णत्वाचा आहे, जो आज तुमची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करेल. स्वामींचा महाउपाय, दारिद्र्य निर्मूलन सेवा. आता वळूया आजच्या सर्वात शक्तिशाली भागाकडे. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपायला हवं तर हा उपाय श्रद्धेने करा. आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या. त्यात थोडे अक्षत अर्थात अखंड तांदूळ आणि 1 रुपयाचे नाणे टाका. स्वामींच्या फोटोसमोर बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत असताना त्या पाण्याकडे पाहत तुमची जी काही पैशांची समस्या आहे ती सांगा. त्यानंतर ते पाणी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडा आणि ते नाणे तुमच्या तिजोरीत ठेवा. दुसरी महत्त्वाची सेवा म्हणजे आज एका गरीब गरजू व्यक्तीला काळे तीळ आणि साखरेचे दान करा. स्वामी म्हणतात, माझ्या लेकराची सेवा हीच माझी सेवा. हा उपाय तुमच्या घरात लक्ष्मीला कायमस्वरूपी स्थिर करेल. आजचा स्वामी अनुभव. भक्तो, आज ज्योतिष तर आपण पाहिलं, पण स्वामींची लीला अगाध आहे. तुमच्या आयुष्यात कधी असा अनुभव आला आहे का की जेव्हा सर्व रस्ते बंद झाले होते आणि स्वामींनी अचानक हात धरला होता? तुमचा तो स्वामी अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका अनुभवामुळे दुसऱ्या एखाद्या निराश भक्ताला जगण्याची नवी उमेद मिळू शकते. जाता जाता तुमच्यासाठी एक छोटा प्रश्न. स्वामी समर्थ महाराजांनी सर्वप्रथम कोणत्या वृक्षाखाली आपले आसन मांडले होते? ज्यांना उत्तर माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. बघूया किती खरे स्वामी भक्त आपल्या चॅनलशी जोडलेले आहेत. तर हे होतं आजचं कुंभ राशीचे भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.